DJ Moral Stories. अंकिताच्या खांद्यावर बरेच ओले कपडे होते आणि हातात कपड्यांनी भरलेली बादली होती. ती घाईघाईने वरती टेरेसवर कपडे वाळत घालायला घेऊन जात होती की इतक्यात तिच्या शेजारच्या वहिनी अंकिताला म्हणाल्या, अरे अंकिता, उद्या करवा चौथ आहे ना. सगळ्या बायका मेहंदी लावणार आहेत. तुझा तर पहिलाच करवा चौथ आहे ना. आई म्हणत होत्या की तुम्ही सगळे कोणाची मेहंदी जास्त रंगणार आहे अशी स्पर्धा देखील घेणार आहात ना. अरे हो हो, चल चल लवकर खाली ये. आम्ही सगळे तुझ्या घराखाली असलेल्या मंडपात मेहंदी लावतोय, ठीक आहे. अहो वहिनी, आता तर बरीच कामं बाकी आहेत. घराची साफसफाई, स्वयंपाक, आईंची औषधं, हे सगळं करता करता मी जेव्हा फ्री होईन तेव्हा 3 वाजलेले असतील. तू पण ना एकदम विचित्र आहेस. तुझी सासू मेहंदी लावायला मंडपात बसले आणि तू नवी नवरी असून सुद्धा कामं करतेस. आईना तर मीच पाठवलंय. मला मेहंदी लावायला येते. काम आटोपली की मी रात्री झोपण्यापूर्वी मेहंदी लावेल. वहिनी खाली जाते आणि अंकिताची सासू सुद्धा मंडपात बसून मेहंदी लावत असते आणि ती दुसऱ्या बायकांसोबत चुगल्या करत बसते. ह्या म्हातारीला बघा, बुढी घोडी लाल लगाम मेहंदी लावते आणि काल लग्न करून आलेल्या आपल्या सुनेला घरातली कामं करायला लावते. लाज कशी वाटत नाही हिला? हिचं काय मेहंदी लावायचं वय आहे का? आणि ही गोष्ट अंकिताच्या सासूच्या कानावर सुद्धा जाते. काय गडबड चालू आहे इथे? काल आलेल्या मुलीची एवढी हिंमत की शेजाऱ्या पाजारांजवळ माझ्याबद्दल वाईट साईड बोलते. मला तशी ही मुलगी पसंत नव्हतीच. आता सरळ करते हिला. निर्लज्ज कुठची. चुगल्या करायला मजा येते का हिला? सासू जेव्हा घरी पोहोचते तेव्हा अंकिता स्वयंपाकघरात तिच्या आईशी फोनवर बोलत असते. तुझी खूप आठवण येते ग आई. तू मेहंदी लावली असशील ना, नवी साडी सुद्धा घेतली असशील आणि उद्या संध्याकाळी तू छान तयार सुद्धा होशील ना. आई, मला व्हॉट्सअपवर तुझा फोटो पाठवशील का? अंकिताची आई काही बोलणार याआधीच अंकिताची सासू अंकिताच्या हातून फोन हिसकावून घेते आणि जोर जोरात ओरडून बोलू लागते. हो हो, पाठवा फोटो त्या भिकारडीला. आमच्याकडे कुठे साजरी होते ना करवा चौथ. मी तर नुसती तिला काम करायला लावते ना. तिला कुठे मेहंदी काढू देते मी? आमच्यापेक्षा वाईट तर कोणीच नसेल या जगात. आई, तुम्ही हे काय बोलताय? प्लीज पाणी प्या. तुमचं बीपी वाढेल आई. बस झाली तुझी नाटकं. मयंकने लव्ह मॅरेज केलं नसतं ना तर तुला घरात सुद्धा येऊ दिलं नसतं मी. मला एक गोष्ट कळत नाही, तुझ्या आईने तुझ्यावर काही संस्कार केलेत की नाही? हे काय बोलताय आई? मी तर कोणाजवळच तुमच्याबद्दल वाईट बोलले नाही. अरे घरातली कामं कोण करत नाही, पण एवढ्याशा कारणासाठी सगळीकडे माझी बदनामी केलीस. सगळ्या बायका माझ्याबद्दल वाईट साईड बोलतायत. असं नशीबच खोटं आहे की तू सून म्हणून माझ्या घरात आलीस. आई, मी खरंच काहीच बोलले नाहीये. आहा, किती ग खोटं बोलतेस तू. ज्याच्या नावाचा कुंकू लावून इकडे तिकडे फिरत असतेस ना तू, तो माझाच मुलगा आहे. समजलं? येऊ दे मयंकला. तुला ना डिवोर्सच द्यायला सांगते त्याला. आई, आई असं नका करू. ही माझी पहिलीच करवा चौथ आहे. मला आशीर्वाद द्या की मी नेहमी सौभाग्यवती राहीन आणि मला तुमचा आशीर्वाद नेहमी माझ्या सोबत हवाय. हे बघ सुनबाई, जर तुला या घरात राहायचं असेल ना तर जा आणि मेहंदी लाव. आणि जर काय ही तुझी मेहंदी सगळ्यात रंगली तरच मी तुला या घरात ठेवेन. आणि एवढंच नाही, या क्षणापासून तुला अन्न पाणी मिळणार नाही. आता उद्याच तुझा उपास सुटेल. मला पण बघायचंय की तू किती जीव लावतेस माझ्या मुलाला. हे ऐकून अंकिताच्या डोळ्यात पाणी येतं. सगळी कामं झाल्यावर ती आपल्या रूम मध्ये येते आणि मयंकचा फोटो पाहून ती त्याच्यासोबत बोलू लागते. मयंकजी, मी आज तुम्हाला आणि आईंना सांगणार होते की मी आई होणार आहे. पण त्या माझ्यावर नाराज आहेत. त्या माझा खूप राग करतात. त्यांना मी कसं समजावू मी त्यांना? रात्री उपाशी पोटी अंकिता झोपी जाते आणि तेव्हा तिला इतकं उदास पाहून मयंक तिला विचारतो, काय झालं अंकिता? आपल्या लव्ह मॅरेजला सक्सेसफुल बनवण्यासाठी तू किती मेहनत घेतेयस? असं काही नाहीये मयंक. हे माझं सुद्धा घर आहे ना. मी ठीक आहे. उद्या तर करवा चौथ आहे ना. करवा चौथला तू मला काहीतरी गिफ्ट देणार होतीस ना? उद्या माझा पहिला करवा चौथ आहे. आहो, गिफ्ट तर तुम्ही मला द्यायला हवं. अच्छा सांगा ना, तुम्ही मला काय गिफ्ट देणार आहात? तू माझ्यासाठी खूप लकी आहेस. माझं प्रमोशन लेटर आलंय. पुढल्या महिन्यात आपण पुण्याला जाणार आहोत आणि तू आता जनरल मॅनेजरची बायको म्हणवशील. मयंक,
जर आपण दोघं इथून निघून गेलो तर आईची सेवा कोण करणार? ही बातमी तुम्हाला आईला द्यायला हवी. आईला गिफ्ट? अगं माझं प्रमोशनच आईसाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. आणि आईला मी एवढी चांगली सून आणून दिली त्याचं काय. बरं चल झोप आता, उद्या तुझा उपवास पण आहे ना. मयंक झोपल्यानंतर अंकिता तिच्या हातावर मेहंदी काढते. तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि ती देवाला प्रार्थना करते की हे करवा चौथ आई, तुमची कृपादृष्टी तर सगळ्यांवरच असते. माझ्या घरात झालेले गैरसमज दूर करा. माझ्या कुटुंबाला सदैव सुखी ठेवा. उपाशी पोटी झोपलेली गरोदर अंकिता सकाळी जेव्हा उठते तेव्हा तिला खूप दमल्यासारखं वाटतं. पण तिच्या सासूला खुश ठेवण्यासाठी ती त्यांच्या जवळ जाते आणि त्यांना नमस्कार करते. ठीक आहे. मनात जर मान सन्मान नसेल द्यायचा ना तर नाटकं करायची गरज नाहीये. तुझे सगळे दागिने ना तुझ्या खोलीत काढून ठेवलेत आणि तुझ्या लग्नाचा लेहंगा पण तिथेच आहे. ठीक आहे आई. अच्छा मला सांगा, जेवणात आज काय बनवू? तुला स्वयंपाक करायची काहीही गरज नाहीये. आजपासून मी स्वयंपाकवाली ठेवलीये. शेवटी मी एका जनरल मॅनेजरची आई आहे. असं कोणाकडूनही जेवण बनवून मला त्याच्या उपकाराची गरज नाहीये, कळलं? आई, मग मी आता काय काम करू? तुमच्या पायाला तेल लावून देऊ का? जा जाऊन चुगल्या कर जा शेजाऱ्यांपाशी. तुझ्याकडे ना भरपूर वेळ आहे आता. उदास अंकिता निमूटपणे तिच्या खोलीत जाते आणि तिला गाढ झोप लागते. अचानक तिला जोरजोरात दरवाजा वाजवण्याचा आवाज येतो. ती दरवाजा उघडते तर बघून अचंबित होते की तिची सासू जोरजोरात दरवाजा वाजवत रडत असते आणि तिचे सासरे खाली जमिनीवर बेशुद्ध पडलेले असतात. मयंकला फोन कर, यांना हार्ट अटॅक आलाय. तुझीच हाय लागली असणार. तूच आहेस ना पांढऱ्या पायाची अपशकुनी. आई, तुम्ही चिंता नका करू. बाबांना काही होणार नाही. मी आहे ना, शांत व्हा आई. ती लगेच डॉक्टरांना फोन करून ॲम्ब्युलन्स बोलवते आणि तिच्या सासऱ्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. तेव्हा त्यांना कळतं की तिच्या सासऱ्यांना हार्ट अटॅक आलाय. अंकिता आपल्या सासूला घरी पाठवते आणि ती तिथेच थांबते. आई, सकाळपासून तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये. तुम्ही घरी जाऊन करवा चौथची पूजा करा आणि आराम करा, नाहीतर तुमची तब्येत अजून खराब होईल. मयंक इकडे आला की मी सुद्धा घरी निघून येईन. अंकिताच्या सासूला खूप दमल्यासारखं वाटत असतं. ती घरी जाते आणि पूजा करून आपला उपवास सोडते. ती मयंकला फोन करत असते पण मयंक फोन उचलत नसतो आणि ती घाबरते आणि हॉस्पिटलमध्ये फोन करते. देव जाणे कोणत्या अपशकुनी मुलीशी लग्न केलंय. एकतर चुगल्या करायच्या आणि खोटं बोलायची सवय आहे हिला. त्यात हिचा पायगुण असा की सणाच्या दिवशीच ह्यांची तब्येत बिघडली. देवा, सगळं नीट होऊ दे रे बाबा. हॅलो, तुम्ही देवलोक हॉस्पिटल मधून बोलताय का? इथे माझे पती रवी किशन मिश्रा यांना ऍडमिट केलं आहे. माझा मुलगा आणि सून तिथेच आहे, पण तिथे कोणाचा फोन लागत नाहीये. तुम्ही सांगू शकता का माझे पती कसे आहेत ते? हो मॅडम, तुमचे पती अगदी ठीक आहेत, पण तुमच्या सुनेची तब्येत खूप खराब झालीये. त्या गरोदर असून सुद्धा गेल्या 2 दिवसांपासून उपाशी आहेत त्या, आणि म्हणूनच त्यांना ऍडमिट केलं गेलंय. काय सांगता? माझी सून गरोदर आहे? अरे देवा, मी कालपासून तिला उपाशी ठेवलं. बिचारी दिवसभर काम करत होती आणि मी तिला नको नको ते बोलले. देवा, तिची रक्षा कर रे देवा. हॅलो मॅडम, त्या चंद्राची पूजा केल्याशिवाय आणि तुमचा आशीर्वाद घेतल्याशिवाय उपास सोडणार नाही म्हणतात. जमल्यास तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये या. अंकिताच्या सासूच्या डोळ्यात पाणी येतं आणि तिला तिच्या वागण्याची लाज वाटू लागते. ती ताबडतोब हॉस्पिटलला जायला निघते. हे काय सुनबाई, तू मला आधी का सांगितलं नाहीस की तू गरोदर आहेस म्हणून? चल आता तू पटकन तुझा उपास तोड. बघ, मयंक सुद्धा तुझ्या जवळ आहे आणि मी सुद्धा, आणि या हॉस्पिटलच्या खिडकीतून चंद्र सुद्धा दिसतोय. अंकिता मयंकच्या साह्याने उठून उभी राहते आणि चंद्राची पूजा करून आपल्या सासू सासऱ्यांचे आणि मयंकचे आशीर्वाद घेते. हे सगळं काय चाललंय आई? तुला प्रॉब्लेम काय आहे नक्की? तुला अंकिताची एवढीच अडचण होत असेल तर मी तिला घेऊन पुण्याला निघून जाईल. खूप झालं आता. मयंकजी, हे तुम्ही काय बोलताय? मी आई बाबांना सोडून कुठेच जाणार नाहीये. आपण जिथे कुठे राहू तिथे सोबत राहू. तू पण ना कमाल आहेस अंकिता. तू आता स्वतःचा आणि बाळाचा विचार करायला हवास. ही सगळी माझीच माणसं आहेत. मला या सगळ्यांना आनंदी बघायचंय. आई, मी विचार केला होता की करवा चौथच्या दिवशी तुम्हा सगळ्यांना खुशखबरी देईन. अंकिताची सासू अंकिताला जवळ घेऊन म्हणते, पोरी, मला माफ कर ग. मी शेजाऱ्यांचं ऐकलं की लव्ह मॅरेज करून
तू मला माझ्या मुलापासून दूर करशील म्हणून मी तुझा कधीच मनापासून स्वीकार केला नाही, तुला समजून सुद्धा घेतलं नाही. मी समजू शकते आई, माझी कुठलीच तक्रार नाहीये. हे करवा चौथ आई, तुम्ही माझं घर आनंदाने उजळून टाकलं. माझी सून किती भाग्यवान आहे. आज हिच्यामुळेच माझं कुंकू वाचलं आणि घरात नव्या पाहुण्याच्या येण्याची चाहूल लागली. आज करवा चौथच्या दिवशी करवा चौथ आईने आपलं घर आनंदाने भरून टाकलं. हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं सुनबाई. आता मी कोणाच्याही बोलण्यात येणार नाही. आजपासून तू फक्त माझी सून नाही तर मुलगी आहेस, मुलगी. अंकिताची सासू तिचा हात पकडते आणि हे पाहून सगळे आश्चर्यचकित होतात की अंकिताची मेहंदी खूप रंगलेली होती. हे पाहून ती देखील खूप आनंदी होते आणि सगळे आनंदाने घरी परततात.